सायरा मित्रांनो, शुभ सकाळ. आजचा दिवस 8वा, म्हणजे आज शेवटचा दिवस आहे आपला. आणि आपण इथं नाश्ता करायला बसलोय. सकाळचा चाय, चकली, बिस्किट, चिवडा आहे आणि बाकीची आहे का भाऊ. चकलीमध्ये चाय आणि चकली एकदम बेस्ट. चकली एक्सपायर आहे पण चकली एक्सपायर आहे तरी पण खातोय. इसकी माके मजे ही मजे. चलो आता आपण 5-10 मिनिटात परत भेटू. मित्रांनो, आता इथे कांदे पोहे पण तयार झाले. आता विनयने आणल्यात. विनय बघा टेस्ट करतो. कांदे पोहे मी सांगितलं नाही कसे आहेत? मीठ कमी आहे पण चांगले लागतात. आता खायला भेटते ते बघ. नाही तुम्ही पण खाऊन मित्रांनो, आता मी पण घेऊन येतो. आपण खाऊया. 4-5 दिवस झाले आपल्या शिवम भावाचे चार्जर कधी काय काय गायब व्हायचे आणि आज भावाची चप्पलच गायब आहे. ती भेटतच नाही. घरी कसं जाऊ तिचा विचार चालू आहे. काय ना, बाबांचं म्हणणं आहे की तू पायी आमच्या इथे बिना चपलाची आलोय पण पाहिजे कसं. चला आपण भेटूया आता 5-10 मिनिटात. नाहीच पहिल्या निशाणीचे मानकरी आपले भाऊ बसले. चप्पल चोरी करतो. नाही थांब. खूप भारी त्यांनी कामं केली आहे. तर ते कामं एक एक करून बोलू आम्ही. त्यालाच विचारू काय काय केलंय तुला आतापर्यंत आणि काय काय म्हणजे काय काय खाल्लं काय काय नाही. हो काय काय खाल्लं तेच खाल्लं आणि काय. अरे पण त्यांना सांग ना. हे बाय बुलक बिलक मत बनाय त्याला बे बंद कर रे बाय टीव्ही. बाई ऐक, ह्याने एवढं मोठं काम केलंय. पालखीचं नाव एवढं मोठं रोशन केलंय की चोरी करून त्यांनी फक्त लेडीज चप्पल चोरी केली. आणि ती बाई काय बोलते, ती मुलगी काय बोलली, त्याला हागवत लागेल. लागलेलं पण दोन वेळा निशाणी घेऊन पाठी राहिला. कसं वाटलं चोरी करून? अनुभव काय हा अनुभव काय आला? बरं नाही वाटलं. बरं नाही वाटलं. ह्याच्या पुढे करशील? सायराम सॉरी बोलला की नाही? आता काय करणार गाडी चालवत. आणि कलंबूड मध्ये त्याच्यात तिकडची कोणती मुलगी आहे तुला आवडते? तुला काय करायचं? ह्याच्या बायकोला हा ब्लॉग दाखवा. बायको पर्यंत ब्लॉक गेला पाहिजे. सगळ्यांनी शेअर करा. बायकोचं नाव काय तुझ्या? लाज वाटते का तुला? बाई आहे का तू? मरते का? सांग. छपरी आहे बाई. पोरगी बघेल ना त्या ह्याची बायको छपरी आहे बोलतो. बाय याला बोलो बायकोचं नाव काय? बोलतो की छपरी. आम्हाला छपरी बोलतोय. आता याला सांगा की बायकोचं नाव सांगायला. नाही सांगणार. मित्रांनो, आपण नंतर भेटू 5 मिनिटात. आंघोळ करायला जाऊया आपण. त्या मित्रांनो, आता इथं आम्ही कपडे बिडे घालायला चालू केलेत. हे फुल ड्रेसिंग मध्ये मारून झाले माझी. इथं विनय आपला, हा हर्ष आणि हा आपला तो मिलिंद दाचा भाव नाही. अरे हा आपला शिवम आहे. तेरा व्हाईट शर्ट किधर गया? व्हाईट नाही मी विसरलो. सदरा देऊ का माझा? घातला तर मॅक्सी होईल मला. बघा हा मित्र आपला अरविंद बघा, फुल ड्रेसिंग विसिंग, फुल इज्जत पद्धतशीर. काय साईराम आमची तयारी चालू आहे. फुल गामच्या एकदम शाबाश. फक्त इस्त्री मारायला विसरला बस. पहिला वर्ष बरोबर आहे. चला आपण आता 10-15 मिनिटात भेटूया.
आता इथं आपला दुपारचा भंडारा म्हणजे दुपारचा हे काय बोलतात ते प्रसाद. दुपारचा प्रसाद आपला चालू झालाय. झुणका भाकर दाखवतो तुम्हाला. विनय 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 काय भाव देत नाही आपल्याला. साईराम चल. शिव्या घालून गेला तुला. साईराम ब्लॉग भी काय बनवत. मित्रांनो आपण बसूया आणि बसून खाऊया झुणका भाकर. लिंबू फेमस हो गया. लिंबू फेमस हो गया. साईराम जय साईराम. तर मित्रांनो आम्ही आता साई पालखी निवास मध्ये आलोय. शिर्डीत एंटर झालोय आम्ही फायनली. श्री साईनाथाय नमः. ओम 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 श्री साईनाथाय नमः. लिंबू आज लिंबूचा पहिला डबा होता कारण की लिंबूच्या हातात हे होतं मधून. कसं वाटतं तुम्हाला शिर्डीला आल्यापासून? कोणी निशाणी घेतली ना सगळे मुलं पहिली निशाणी
भावांना ज्यूस आणून दिला इज्जत आहे. थँक्यू. मित्रांनो आपण शिर्डीचं आता निवासस्थान फिरतोय. आता आपण पक्षी बघायला जाऊया. म्हणजे पक्षी आहे तिथे आपली मुंबईला कशी राणीची बाग आहे छोटीशी तशी आहे. राणीची बाग कशी मोठी आहे तशीच तिथे शिर्डीत पण छोटीशी एकदम पक्षी संग्रहालय आहे. साई पालखी निवास फ्री एंट्री. बघूया कुठले कुठले पक्षी आहेत. पहिला चार्ली चॅपलिन. हे छोटे छोटे पक्षी आहेत. पहिला फिश. वाव बघा ह्या फिशचं नाव काय रे? काय शिव फिशचं नाव माहिती आहे तुला? बघा छोटे छोटे आहेत. आणि हा बघा मोठा मोठा. आणि हा बघा हा एलिगेटर टटल. टटल नाही सॉरी एलिगेटर फिश. असा दिसतो बघा तो. भरपूर प्रकारचे फिश आहे तिथे म्हणजे मासेमारी सर्व. तेवढा मोठा आहे बघा. झोपला वाटतं. अरे झुंडच आहे एवढा मोठा फुटटांमध्ये. गोल्ड फिश. हां बघा केवढा मोठा. सर्वात महागा सर्वात इकडे पण आहेत. आपण आता बाबांच्या मंदिरात पोहोचलोय फायनली. बाबा हॅलो 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 हॅलो. आता आतमध्ये शूट करायला येतील का माहित नाही. मी तरी पण तुमच्यासाठी करीन भावांनो. जय. साईराम मित्रांनो आमचं आता दर्शन बिर्शन झालंय सगळं काय. आपल्याला बाबाची उदी पण भेटली आणि लाडू पण भेटलाय मंदिरातला. तर आपण आता बाकीचा दुसरा प्रसाद घ्यायला जातोय. एकदम सुंदर असं दर्शन झालं आपलं बाबाचं मंदिर. श्रद्धा सबुरी. आपण भेटू आता. आपली पब्लिक चालते जरा परत. साईराम मित्रांनो आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपण निघालोय घरी परत. बाबांचं दर्शन बिर्शन झालं चांगलं. हे आपली साईबंधू. निघालोय आपण आता घरी जायला. आता आपण आता रूम घेतलाय एक. त्या रूमवरती जाऊया आणि भेटू. साईराम मित्रांनो आम्ही साई भोजनालयामध्ये जेवायला गेलेलो आणि तिथे 2 प्रकारच्या भाज्या आणि 1 चपाती डाळ आणि भात होता. आणि आपले इथे मित्र जे साईबंधू बाकीचे इथे माणसं आले जेवायला. तर मित्रांनो साई भंडारा हा सर्वांसाठी मोफतच असतो. आपण भेटूया थोड्याच वेळात. साई माझी सकाळ मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे असेच नवीन नवीन ब्लॉग येतील परत. तर आपला प्रवास संपलेला आहे. तुम्ही म्हणजे पहिल्या दिवसापासूनचे ब्लॉग बघितला नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिकडे जाऊन बघा नक्की. तर साईराम.